आज सकाळपासूनच भरपूर पाऊस चालू होता. तर भाजीला एकच दोडका घरात होता. तर त्या एक दोडक्याची भाजी आम्हाला पुरणार नव्हती. तर मी त्यामध्ये थोडी मूग डाळ मिक्स करून भाजी बनवली. तर मी ती भाजी कशी बनवली ती आज दाखवणार आहे. तर इथे मी कढईमध्ये तेल, जिरा, मोहरी, कढीपत्ता, कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, हळद, मीठ, काळं तिखट आणि बारीक चिरलेला दोडका, मूग डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आणि भाजीमध्ये मिक्स केली. त्यानंतर त्यामध्ये थोडेसे पाणी टाकून घेतले. नंतर थोडा वेळ भाजी शिजल्यानंतर त्यामध्ये शेंगदाण्याचे कूट टाकून घेतले. तर थोडा वेळ झाकून ठेवल्यानंतर भाजी शिजलेली आहे. तर इथे मी मस्तपैकी कोथिंबीर टाकून घेतली आहे. तर तुम्ही पाहू शकता भाजी तयार झालेली आहे. तर रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.